आपण वार्ड क्रमांक 5 मध्ये जे प्रचार दरम्यान आपल्याला एक उमेदवार भेटलेले आहेत, तर आपण त्यांची शिक्षण किती आहेत, ते काय करू शकतात याची पुन्हा त्यांच्याकडून माहिती घेणार आहोत. काय बोलणार आपण? नमस्कार, मी आर्या गोहिल आहे आणि मी आता आर्किटेक्चर करत आहे. तर पुढच्या 5 वर्षात इकडे खूप सर्व कामे आम्ही करून घेतली आहे आणि माझंही लक्ष आहे की जेव्हा मी आर्किटेक्ट होणार, जेव्हा मी इकडे आर्किटेक्ट करून येणार आहे, तर इकडे युवकांना असं खूप सारी मला प्रगती करून घ्यायची आहे इकडे. आणि माझा शिक्षणाचा भरपूर मला ही लोकांना प्रगती द्यायची आहे. आणि मला धानूचा एक नवीन ब्लूप्रिंटही तयार करायचा आहे, जिकडे धानू असं एक नवीन मुंबई असं बघून आपल्याला घेता येणार आहे. म्हणजे तुमचा शिक्षणाचा फायदा कुठेतरी ह्या ग्रामस्थांना होईल असं तुम्हाला म्हणायचं आहे का? हो, असंच मला म्हणायचं आहे. अजून तुम्ही काय करणार, विकास कामं काय करणार तुमच्या आता जे निवडून आल्यानंतर काय बोलणार तुम्ही? तर लोकांची अशी गेल्या 5 वर्षात खूप सारे काम आम्ही करून घेतले आहे, पण अशी जे काही काम आहे छोटी मोठी राहिली असेल तर ती आम्ही लोकांसोबत करून घेणार आहे. त्यांचे जी काही प्रॉब्लेम असणार ती आम्ही ऐकून त्यांचे सर्व कामे या वॉर्डमध्ये सगळं डेव्हलपमेंट आम्ही त्यांना करून देणार आहे. याच्यामध्ये जे इथे जे ग्रामस्थ आहे हे कुठेतरी गरीब आहेत, त्यांना जे शिक्षण किंवा इतर समस्या आहे त्यांच्याकडे तुम्ही कसे बघाल? आणि त्याच्या जे शिक्षण जे आहेत, शिक्षण असो किंवा सामाजिक शैक्षणिक कोणतेही तुमच्याकडे एखादा जर मतदार राजा आला तुम्हाला निवडून दिल्यानंतर, तर त्यांचे कामं तुम्ही कसे करणार, काय बोलणार? तर खाली पॉलिटिक्स म्हणून नाही, समाजसेवा ही मला करायची आहे लोकांसाठी. त्यांचं एज्युकेशन म्हणा, त्यांचं राहण्याचं म्हणा, ही सगळं मला त्यांना इति पद्धतीने द्यायचं आहे की त्यांना फ्युचरमध्ये अशी प्रॉब्लेम नाही व्हायला पाहिजे. त्यांचं एज्युकेशन मेनपणे आपल्याला डेव्हलप करून त्यांना द्यायचं आहे. स्कूल बघा, शाळे बघा, ही त्यांना त्यांचे असे हर एक लहान मुलांना त्यांचं एज्युकेशन भेटू ही आपली त्यांना. पालघर जिल्हा इथे धानू तालुका या शहरामध्ये नगर परिषद निवडणुका सुरू आहे आणि आजचा लास्टचा दिवस आहे. या दरम्यान इथे ग्रामस्थांना आपण विचारणार आहोत का त्यांच्या गावामध्ये विकास कामं काय झालेत, त्यांच्या पाड्यामध्ये विकास काम काय झालेत, त्यांच्या शहरामध्ये विकास काम काय झालेत, हे थेट आपण त्या इथल्या मतदार राजाला विचारणार आहोत. आपलं नाव काय? माझं नाव उमेश बरवाड आहे. आपण जे इथे विकास कामं झालेत हे झालेले आहेत का, काय बोलणार आपण? 100% आमच्या इथे विकास काम झालेलं आहे. हे आमचा रोड आहे तो 1997मध्ये लास्ट बनलेला होता. नंतर खड्डे गटर नाही होते. नंतर जगदीश आमचे नगरसेवक होते. नंतर त्यांनी हा सगळा रोड बनवला, गटर काम केला, स्ट्रीट लाईट लावून दिली. जेव्हा विकास कामं होतात ना ते व्यवस्थित होतात का? 100% तुम्ही बघू शकतो. विकास कामाने तुम्ही बघू शकतो. रोड बघा तुम्ही, आमचे बाजूचा रोड बघा. जेव्हा पण रोड नाही तिथे त्यांनी आपला ब्लॉक पण लावून दिलेले आहे. घरी ब्लॉक लावून दिलेला आहे. जिथे पायंडंडी आहे तिथे ब्लॉक पण लावून दिलेले आहे. आपण जेव्हा नगराध्यक्षपद आहे भरत राजपूत हे योग्य तुमचा उमेदवार आहे का, काय बोला? कारण का कोरोना काळामध्ये भरतबाईंनी जेव्हा त्याने फोन केला त्यांनी 100% आमची मदत केली. तेव्हा हॉस्पिटल, ॲम्ब्युलन्स असे हॉस्पिटलमध्ये काहीतरी त्यांना कुठेतरी नेऊन द्यायचं असेल तर भरतबाईंनी आम्हाला 100% सगळे मदत केलेली आहे. त्याचबरोबर इथे गुजराती समाज पण मोठ्या प्रमाणात आहे. त्यांची भाषा ही गुजराती असून त्यांना व्यवस्थित मराठी बोलता येत नाही. आपण त्यांच्याकडून हिंदीमधून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आप क्या बोलेंगे विकास काम के बारे में? जय श्री राम। जय श्री राम। मेरा नाम बिजल फरवाड़ है और मैं इधर राहनो सरावली मानकोड़वाड़ा में, मेरा जन्मभूमि, मेरा कर्म भूमि जो बोलते हैं वो मेरे दाहनू में है. जब से 1999 से मैं देख रहा हूँ, तब से मेरा 2017 तक कुछ भी काम इधर सरावली मानकोड़वाड़ा में कुछ भी काम नहीं था. 2017 में जब बीजेपी की सरकार जब भी आई, भरत भाई राजपूत अध्यक्ष दाहनू के बने, उसके बाद जगदीश राजपूत हमारे सरावली मानकोड़वाड़ा के गांव नगर सेवक बने. उसके बाद हमारे सरावली मानकोड़वाड़ा में और स्कूल पाड़ा, सोसाइटी, तालाव पाड़ा, सामने जगत नाका, हर जगह पे रोड, गटर
और उसके बाद मसान का भी काम हमारा चालू है। और हमारे स्कूल पाड़ा में सबसे बड़ी गटर लाइन बनाई उसने। और सब लोग बोलते हैं कि क्या काम किया। ये काम दिखाता हूँ मैं। देखिए, देख लीजिए, देखो, देखिए। ये रोड बनाया, घर घर पानी दिया सब लोग को अच्छा। और पूरे दानों में हर जगह पे रात को, आधी रात को भी भरत भाई को बुलाते, तुरंत आते और काम करते। जो आपको कैंडिडेट है, जो उम्मीदवार है, उनके बारे में जो टीका होती है, इस बारे में आप क्या बोलेंगे? मैं बोलता हूँ ये पूरा उसको पहले मैं बोलना चाहता हूँ, कभी तुमने नारियल फोड़ा है क्या? कभी इधर उद्घाटन करने को गए हो क्या आप? पहले कैंडिडेट जो भी है हमारे, अभी जब इलेक्शन आता है तब दौड़ के आते हैं कि हम आए ऐसे करते हैं। कभी उसको पूछो क्या, कभी किसी के पास कुछ काम करने के लिए नारियल फोड़ने को भी गए क्या? और भरत भाई ने इतने दानों में कितना नारियल फोड़े और कितना वो रास्ते का काम, गटर का काम, वो खाली एक ढकना दिखते है कि भाई ये ढक्कन दिखता है, हमारे ढक्कन बराबर है, हमारे सब जगह पे बराबर ही है और अच्छा ही काम किया है। और दानों की जनता चाहती है कि हमारे भरत भाई नगर अध्यक्ष बनेंगे और उसके हमारे पूरे जिले में बीजेपी 27 और 27 सीट आएगी। स्थानिक जे उमेदवारचे जे मतदार राजे आहे, आपण त्यांच्याकडून विचार करून काय बोलणार आपण? आज आमच्या वॉर्डमध्ये BJP मधून जे थांबले उमेदवार आहे ते रंजना धोडी आहे, आर्या गोहिल आहे आणि दिनेशभाई माछी आहे. तो सगळे आमचे इथले लोकल आहे. आर्या गोहिल आहे, त्यांची जन्मभूमी ज्या आहे तो इथेच आमच्या समोरच राहतो आणि आमच्या समोर मोठी झालेलो आहे. तो पुढे जाणार आहे. तो म्हणजे तुमच्या विकास कामाच्या बळावरती ते निवडून येतील असं तुम्हाला वाटतं? 100% आमच्या इथे भरपूर विकास कामं केलेले आहे. तुम्ही इथे आमच्या इथून 1 किलोमीटर बघू शकतो की आजूबाजू गावामध्ये केवढे रोड, आतमध्ये जायच्या रोड, पायदंडी सगळं त्यांनी बनवून दिलेलं आहे. पाणीची सुव्यवस्था, लाईटिंगची व्यवस्था, गटारची व्यवस्था सगळं तुम्ही बघू शकतो होती. जेव्हा तरुणचा विषय काढतात हे विरोधक, तर मी त्यांना एवढाच ज्ञात करून देतो की ज्यावेळी एका व्यक्तीला मतदानचा अधिकार जेव्हा मिळतो वयाच्या 18 वर्षी, त्याच दिवशी त्याला निवडणूक लढण्याचा पण अधिकार प्राप्त होतो. कदाचित ते संविधानाची भाषा जे दररोज ठोकत बजावत सांगत फिरतात ते विसरले असतील, म्हणून ही अशी दलितची टीका हे लोक हे करत आहे. आणि मला त्यांना एवढंच सांगायचं आहे की तुम्ही जेव्हा टीका करताय ते तुम्हाला तेवढी भान असायला पाहिजे की हे आपल्या गावाची मुलगी आहे, तर आपण कुठल्या दर्जाची कसली टीका करायला पाहिजे. त्याचबरोबर 3 उमेदवार आपल्यासोबत आहे. या 3 उमेदवारांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊ. जे प्रचार दरम्यान तिथे गेल्यानंतर त्यांची जी मतदार राजा आहे यांची काय व्यथा आहे, त्यांचे काय प्रश्न आहे हे त्यांना जाणून घेऊ. ते काय बोलणार आहेत. तुम्ही गेले प्रचारासाठी, जेव्हा प्रचारासाठी जात असताना कुठेतरी मतदार राजा तुम्हाला प्रश्न विचारले का? तुम्हाला त्यांच्या समस्या सांगितल्या? काय समस्या सांगितल्या? मी रंजना शैलेश दोडी, वॉर्ड क्रमांक 5ची माजी नगरसेविका आहे. मी इकडची स्थानिक नगरसेविका. इकडे गटारे, रस्त्याचे कामं, दलित वस्ती 5मध्ये निवडून येत आहे. तर आम्ही पहिली माझी मिसेस होती 5मध्ये, ते आम्ही 5मधून निवडून आलेलो होते. तर आम्ही सगळे रस्ते, गटारे सगळं केलेले आहे आम्ही एकूण एक. आणि आता आम्ही एक आपले स्मशानभूमी जी आहे ना, कामं पण ते घेतलेले आहे, ते पास झालेले आहे. म्हणजे म्हणून निवडून आलेले होते? हो, ते कामं सगळे गावागावात सगळे आम्ही रस्ते, नाले, गटारे सगळं केलेलं आहे. त्याचबरोबर आपण तिसरा उमेदवार आहे तिच्याशी पण जाणून घेऊ. काय बोलणार आपण? आपल्या जेव्हा आपण यांना मतदार राजाकडे गेले मत मागण्यासाठी, तर त्यांच्या समस्या काय आहेत आणि ते प्रत्युत्तर त्यांनी काय दिलेलं आहे, काय बोलणार आपण? जसे मी जास्ती मुलांसोबत आणि वडीलसोबत जेव्हा मी गोष्ट केली, त्यांचं ते होतं की त्यांची लाडकी बहीण योजना हे सगळं चालत नव्हतं. त्यांचं मेडिकल आणि इकडे पण आम्ही स्मशानभूमीसाठी पण आम्ही काम केलं आहे. त्यांची गटरची समस्या, त्यांचे गटर उघडे होते, त्याचे आम्ही सगळं करून दिले. त्यांच्याकडे रस्ता नव्हता, त्यांना पावसात खूप प्रॉब्लेम होत होती, म्हणून ती रस्ता पण आम्ही त्यांना बनवून दिले. त्याचबरोबर वार्ड क्रमांक शिवाजीनगर या ठिकाणी आपण आलेलो आहे आणि तिथे जे मतदार राजा आहे, आपण त्यांची विकास कामं, त्याचबरोबर इथे जे त्यांचे उमेदवार योग्य आहे का नाही हे आपण त्यांचे विचारणार आहोत. काय बोलणार आपण? साहेब, आमचे वॉर्ड क्रमांक 5मधून बोलतो, शिवाजीनगर. इकडे आमचे जे नगरसेवक होते जगदीशभाई राजपूत आणि नगराध्यक्ष होते भरतभाई राजपूत. त्यांचे जे 5 वर्षाच्या कालावधीत आम्हाला हे रस्त्याचे काम, तसे स्ट्रीट लाईट
आणि हे पाईपलाईन टाकून दिलेले आहेत जे गोड पाण्याचे आहेत. आणि आमचे जे मायनर जे कामं आहेत 2-3 ते या इलेक्शनमध्ये त्यांना आम्ही सांगितलेलं आहे. जसे की आम्हाला 11,000 वॉटेजचे हे लाईट पाहिजे आणि ट्रान्सफॉर्मर, आणि तसेच गटरचे ड्रेनेज सिस्टम आहेत जे आता नवीन आमचे जे मागे तयार झालेले आहे एरिया, तसे तिकडे आम्हाला ड्रेनेज सिस्टम पाहिजे. आपण जे आरोग्य आहे आणि शिक्षण आहे याच्याकडून काय तुमची जे उमेदवार येणार आहेत यांच्याकडून काय मागणी आहे तुमची? हां, तर आरोग्य म्हणजे आम्हाला ते कोविडमध्ये त्यांनी खूप सपोर्ट केलेलं आहे आणि तसेच आमच्या इकडे अंगणवाडीचे रिक्वायरमेंट आहे ते सांगितलं शिक्षणाबद्दल. आणि तिकडेच जे पोलिओ वगैरेचे ड्रॉप सिस्टम असतात, कारण ते येतात ना इकडे बाहेरून कुठे आम्हाला बसून एक म्हणजे कोणाचं तरी घर तरी बघून तिकडे आम्हाला सर्व करायला लागतात. तर तेच अंगणवाडीसाठी आमचे जे मुलं आहेत सर्व लोकांना इकडनं त्यांना सांगितलेलं आहे. त्याचबरोबर आपण ज्या आपले उमेदवार बोलले की आम्ही हे कामं केले, आम्ही ते कामं केले, तर ते बघण्यासाठी आम्ही खास इकडं वार्ड क्रमांक 5मध्ये आलेलो आहे. आणि वार्ड क्रमांक 5मध्ये जे ग्रामस्थ आहे आपण त्यांच्याकडे जाणून घेणार आहोत का नक्की विकास कामं झालं आहे का. तर आपण थेट त्यांच्याकडून जाणून घेऊ. काका, तुमचं नाव काय आणि तुमच्या गावाचं नाव काय? माझे नाव सुनील आहे. आम्ही तलावपाड्याला राहतो. आडनाव काय तुमचं गाव? सुनील माची, सुनील मांगा माची. तुमचं गाव कोणतं? तलावपाडा, सरावी तलावपाडा. काय बोलाल, हे विकास कामं तुम्ही इथे झालेले आहेत का? काय बोलाल तुम्ही? आमच्या गावात 20 वर्षापासून मंदिराचा रोड झाला नाही. हा जेव्हा अनिता माची निवडून आल्या तेव्हा हा रोड बनवला. म्हणजे विकास कामं झालेली आहेत. झाली विकास कामं झाली. आणि जेव्हा इथे भरत राजपूत आहेत हे उमेदवार म्हणून थेट उमेदवारी त्यांनी अर्ज भरलेला आहे. आणि ते उमेदवार कसे आहेत, काय बोलणार त्यांनी? ते नगराध्यक्षमधून उमेदवार भरलेले आहेत, त्यांच्याबद्दल काय तुम्ही बोलणार? भरत राजपूत एकदम चांगला माणूस आहेत. त्यांनी विकासाचं काम करण्यासारखा दिसतो आम्हाला आणि त्यालाच आम्ही आमचा वोट आहे. ते पण आम्हाला व्यवस्थित सौभाग्य करून दिलेलं आहे. तिकडे व्यायामशाळा वगैरे बनवलेल्या आहेत. आणि सुमरीपाड्याचा रोड आहे तो पण व्यवस्थित मस्त बनवलेला आहे. सुमरीपाडा आहे, मग ते दुसरं एक गाव आहे गरीपाडा आहे, त्याचे पण रोड मस्त बनवलेले आहेत. ह्या 5 वर्षात आमच्या गावात खूप काम झालेले आहेत. आणि आता आमची मशानभूमी आहे ती पण आता बनवणार आहे. जे आता उमेदवार आहेत हे तुम्ही त्यांना सपोर्ट करणार आहे का कोणाला सपोर्ट करणार आहे? आम्ही आता आमच्या उमेदवार आहे दिनेश माची, त्यांना सपोर्ट करणार आहेत. आपण बघू शकतात विकास काम झालेले आहेत हे जरी त्यांनी सांगितलेलं आहे, पण आम्ही पाहतानीसाठी आलेलो आहे. आणि आम्ही तिथे जे इथे ग्रामस्थ आहे आम्ही त्यांच्याकडून जाणून घेतले का इथे विकास काम झाले का नाही. धन्यवाद.